मिलनमध्ये आजचे वक्ते सत्व साप्ताहिक मिलनमध्ये आजचे वक्ते अमरसिंह राजपूत सर आणि इतर सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे आर्थिक विकास आणि सजगता. राजपूत सरांचा परिचय करून देते. सरांनी बी.कॉम केलं आहे. कोल्हापूर येथे राजपूत इन्व्हेस्टमेंट द्वारे ते गुंतवणूक सल्लागार म्हणून मार्गदर्शन करतात. डॉक्टर यश वेलणकर सरांच्या गायडन्स खाली त्यांनी कवी कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय नागपूर यांचा सर्टिफिकेट इन माइंडफुलनेस थेरपी कोर्स पूर्ण केला आहे. गुंतवणुकीचा सल्ला तर ते देतातच, त्याचबरोबर साक्षी ध्यानाचा प्रसार करतात. संमोहनाच्या माध्यमातूनही मार्गदर्शन करत असतात. आता मी विनंती करते राजपूत सरांना की आता तुम्ही सुरू करावं तुमचं बोलणं. ओव्हर टू यू सर. ओके, थँक्यू. नमस्कार. माझा आवाज क्लिअर आहे का? हो आहे. येस सर, थँक्यू. नमस्कार, मी अमरसिंग राजपूत. जसं साक्षी मॅडमनी आता माझी ओळख करून दिली थोडक्यामध्ये, तर मी 1986 ते 2000 या 14 वर्षे कोल्हापूर म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट, जसं पुण्याला PMT किंवा मुंबईमध्ये बेस्ट आहे, तशी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन सेवा होती, तिथे 14 वर्ष जॉब देखील केला होता. पण 2000ला नोकरीचा राजीनामा देऊन पूर्ण वेळ LIC एजन्सीचं काम सुरू केलं होतं आणि 2006 साली म्युच्युअल फंडच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू केला. सुदैवानं खूप चांगला रिस्पॉन्स आहे, लोकांचे अनुभव खूप चांगले होते आणि हे करता करता 2011 साली मेडिक्लेम देखील सुरू केलं होतं. आणि ते करताना मला लक्षात आलं की आर्थिक साक्षरता किंवा फायनान्शियल प्लॅनिंग हा विषय खरं तर प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि हा प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये बेसिकली शिकवला गेला पाहिजे. जसे योगा, प्राणायाम, ध्यानधारणा हे विषय पहिल्यापासून शिकवले गेले पाहिजेत. तसं दुर्दैवानं आज देखील कोणत्याही शाळा किंवा कॉलेजमध्ये हे विषय शिकवले जात नाहीत असं मला वाटतंय. तर त्याकडे गांभीर्यानं आपण सर्वांनी बघणं गरजेचं आहे. कारण पैसे मिळवणं एक वेळेस सोपं आहे, पण मिळालेला पैसा योग्य ठिकाणी बचत व गुंतवणूक करून तो वाढवणं हे फार कठीण काम आहे आणि त्याकरता योग्य मार्गदर्शन नसल्यामुळं बहुतेक लोकांचं आर्थिक नियोजन कोलमडून पडलेलं दिसतं आपल्याला. मॅडम, मला जी स्क्रीन जी तुमची आहे ही कृपा करून जरा मोठी करता येईल का, एनलार्ज? कारण थोडासा लहान दिसतो मला स्क्रीन. माझं PPT आहे ना माझी. नाही, आता दिसतंय की व्यवस्थित. आता मोठी होत चालली आहे. बरोबर. एनलार्जचा ऑप्शन सर अगोदर बरोबर होती, आता ती हे झाली, हॉरिझॉन्टल झाली ती आता. किंवा मला तिथं स्क्रीन शेअरचं ऑप्शन देताल का? म्हणजे माझ्या इथली PPT होते का बघू का? शेअर स्क्रीनचं ऑप्शन आहे का मला? मी तुम्हाला होस्ट करतो, मग तुम्ही स्क्रीन शेअर करू शकाल. ठीक आहे, म्हणजे माझं मी PPT ओपन केलेलं आहे, मग बघू इथून ओपन डायरेक्ट होती का. आता तुम्ही शेअर करू शकाल. बघतो. खाली जो ऑप्शन आहे त्यामध्ये शेअर असं आहे. ते चेअर क्लिक केलं मी, पण इथे मला एंटर स्क्रीन म्हणून नाही, आधी तुम्हाला ती PPT ओपन करावी लागेल. केले. आणि मग शेअर मध्ये स्क्रीन हा ऑप्शन निवडावा लागेल. हो. आता दिसते ना? ओके. आता तुमचं लॅपटॉपचं हे आता दिसते ना? हो. ठीक आहे. मग सुरू करूया आपण आजच्या विषयाला. ओके. तर बेसिकली गुंतवणूक ह्या विषयाकडे बघितलं तर भारताची आत्ताची स्थिती जर पाहिली लेटेस्ट, तर आपल्याला असं दिसून येईल की 87% लोकांना स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड किंवा इन्व्हेस्टमेंटचे प्रॉपर प्लॅनिंग कसं करावं याचं दुर्दैवानं नॉलेज नाही आहे. म्हणजे 140 कोटीच्या देशामध्ये सध्याची करंट स्थिती अशी आहे, त्यापैकी साधारण 13% लोक असे आहेत की ज्यांची स्वतःची डीमॅट अकाउंट्स ओपन केली आहेत आणि ते स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतायत. साधारणपणे 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत या फिगर्स आहेत आणि
3.75% म्हणजे 4% देखील कमी लोक डायरेक्ट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत. आणि बाकीची 17.5% लोक जी आहेत ती सगळे राम भरोसे आहेत, म्हणजे ड्रीम इलेव्हन किंवा स्पॉन्जी स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करून झटपट श्रीमंत कसे होता येईल यावरती लोक निर्भर आहेत. त्यामुळं ही स्थिती तशी बघितली तर दयनीय आहे. पण यातलं एक पॉझिटिव्ह गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे की 1979 साली साधारणपणे मुंबई स्टॉक मार्केटची सुरुवात झाली तर 100 पॉईंटने सुरुवात झाला सेन्सेक्स आज जवळपास 82,000च्या आसपास पोहोचलेला आहे आणि फक्त 4% लोक इथे इन्व्हेस्ट करत आहेत. तर ही अवस्था आहे. जर हा अवेअरनेस वाढत गेला आणि 10% जर समजा लोक यात गुंतवणूक करायला लागली तर किती मोठ्या प्रमाणात भारतीय शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि लोकांचे इन्व्हेस्टमेंट वाढतील याचा आपण एक अंदाज घेऊ शकतो. आता बेसिकली इन्व्हेस्टमेंट करत असताना आपल्या सर्वांच्या पुढचा सगळ्यात मोठा आपला जर कोणता शत्रू असेल तर तो म्हणजे आहे इन्फ्लेशन किंवा ज्याला आपण महागाई म्हणता येईल. आणि या महागाईचा किती मोठा इम्पॅक्ट आपल्या खर्चावर आणि आपल्या गुंतवणुकीवर पडतो हे आपण समजून घेऊया. समजा आज तुमच्याकडे दरमहा 30,000 रुपये तुमचा मासिक खर्च असेल आणि महागाई 5% फक्त वाढते असं जर आपण गृहीत धरलं तर पुढच्या 5 वर्षात तुम्हाला दर महिन्याला 40,000 रुपये लागतील. म्हणजे आता जिथं ज्या गोष्टींकरता तुम्ही महिन्याला 30,000 खर्च करताय त्याच गोष्टींकरता पुढच्या 5 वर्षांनंतर तुम्हाला जवळजवळ 40,000 लागतील. आणि पुढच्या 15 वर्षात 5% महागाईचा दर कायम राहिला तर हीच रक्कम मासिक खर्चाची तुमची 60,000 पण जाईल आणि 20 वर्षांनंतर तुम्हाला 80,000 रुपये लागू शकतील. आता कदाचित ऐकताना हे आपल्याला थोडंसं ऑकवर्ड वाटते किंवा कदाचित विश्वास बसत नाही. पण आज मला वाटतं इथं उपस्थित असलेल्या लोकांमध्ये काही 40, 50, 60, 70ची पण लोक असू शकतात. त्यांनी मागील 10-15 वर्षापूर्वीचा त्यांचा मासिक खर्चाचा आढावा घेतला आणि आता किती त्यांना लागते हे जर पाहिलं तर मला जे काही म्हणायचंय ती वस्तुस्थिती आहे त्यांना पटू शकेल. त्याचप्रमाणे या महागाईचा दुसरा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट होतो तो म्हणजे आपल्या सेव्हिंगवर. फॉर एक्झाम्पल आज जर तुमच्याकडे 1 लाख रुपये असतील तर आज 1 लाख रुपये आपल्याला जरा बऱ्यापैकी अमाऊंट वाटते. पण 5%च्या महागाईने विचार जर केला तर त्या इन्फ्लेशनमुळे पुढील 5 वर्षात या 1 लाखाची व्हॅल्यू खरं तर 80,000च होणार आहे. पुढच्या 15 वर्षात असेच 5% महागाईचा दर कायम राहिला तर या 1 लाखाची व्हॅल्यू 50,000 होईल आणि 20 वर्षानंतर हीच व्हॅल्यू जो 35,000 रुपये होते. म्हणजे महागाई तुमच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा खाते आणि हे आपल्या लक्षात येत नसल्यामुळं आपल्या आर्थिक गणिताची चुकतात ती इथे चुकतात. तर पैसा कोई खुदा तो नाही आहे लेकिन खुदा से कम भी नाही असं कोणीतरी जे म्हटलेलं आहे ते फार सत्य आहे. मला ते वाक्य खूप आवडतं. कारण पैशाशिवाय काही लोक म्हणतात की पैशाने सगळी सुख विकत घेता येत नाहीत. खरं आहे, पण पैशाने सगळी सुख जरी विकत घेता नाही आली तर पैशासह आपण कुठल्याही प्रकारची भौतिक सुखसोयी हे घेऊ शकणार नाही. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे या महागाईला बीट करणारी, महागाईवर मात करणारी गुंतवणूक आपण सर्वांनी केली तरच आपण आपली सगळी गोल्स पुरी करू शकणार आहोत. हा मुद्दा आपण या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता या एक मुद्दा लक्षात घेऊया की पारंपरिक गुंतवणुकीचे जे पद्धती आहेत म्हणजे साधारणपणे बँक, पोस्ट वगैरे, पीपीएफ ही सगळी जुनी पद्धती आहेत की ज्या सुरक्षित आहेत पण त्याचे रेट जसजसा काळ पुढे चाललाय तसे कसे कमी होत गेलेत याचा आपण एक जजमेंट घेऊन बघूया. साधारणपणे 1992 साली पीपीएफला दरवर्षी 12% व्याज मिळायचं. ते व्याज 2000 साली 11%वर आलं आणि सध्या करंट त्याचं व्याजाचा दर जर पाहिला तर 7.1% आहे. पोस्टाचं ऑफिसचं रिकरिंग डिपॉझिट जे आहे ते 1992 साली 13.50% त्याचा आरडीचा रेट होता. 2000 साली तो 10.50%वर आला आणि आता सध्याचं भेटलं तर 6.7%वर आहे. पोस्ट ऑफिसचं जे टाइम डिपॉझिट असतं म्हणजे 3 आणि 5 वर्षाच्या मुदतीच्या ठेवी ज्या होत्या पोस्टाच्या त्याला 13 ते 13.50%च्या आसपास रेट होता 1992 साली. 2000 साली हाच रेट 10 ते 10.50% मिळाला आणि आता करंट 7.1 ते 7.5% इतका रेट हा खाली आलेला आहे. पोस्ट ऑफिसचं एमआयएस जे आहे म्हणजे ज्याला मंथली इन्कम स्कीम म्हणतात, जिथे लोक एफडी सारखी रक्कम ठेवायची आणि त्याचं व्याज दरमा घ्यायची, जो 1992 साली 14% त्याचा व्याज दर होता तो 2000 साली 11%वर आला आणि करंट मध्ये व्याज दर बघितलं तर 7.4% इतका खाली आलाय. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट जे पूर्वी कंपल्सरी लोक टॅक्स वाचवण्यासाठी सर्टिफिकेट घ्यायची त्याचा 1992 साली 12% व्याज दर होता तो 2000 साली 11%वर आला आणि आता 7.7% आहे. आणि बँकेची एफडी 3 ते 5 वर्षाचा जर विचार आपण केला तर जो 1992 साली 13% एफडीचा रेट होता तो 2000 साली 9.5 ते 10%वर गेला आणि आता करंट पोझिशन आपण जर बघितली
तर 6.8 ते 7.75% इथपर्यंत आला. हा मुद्दा सांगायचं कारण एकच आहे की आपल्या बहुतेक लोकांना पूर्वीच्या काळी या ऑप्शनशिवाय कुठला ऑप्शन माहिती नव्हता किंवा फक्त सुरक्षित म्हणून हेच ऑप्शन लोक वापरले जायचे. सुरक्षित असल्यामुळे ते चांगलंही होतं आणि त्यांचा मुख्य उपजीविकेचं किंवा इन्कम मिळण्याचं साधन म्हणून याच्याकडे बघितलं जायचं. पण आता जर तुम्ही करंट ह्या आकड्यावर जर नजर टाकली सध्याच्या व्याजाच्या, तर वाढती महागाई जर 8 ते 10% वाढत असेल तर हे व्याज जर तुमची, याचा अर्थ तुम्ही निगेटिव्ह ठिकाणी गुंतवणूक करताय. म्हणजे तुम्हाला मिळणारे रिटर्न्स ह्याच्यापेक्षा तुमची वाढणारी महागाई जर जास्त असेल तर तुमची कुठलीही गोल्स पुरी होणार नाहीत, स्वप्न पूर्ण होणार नाहीत आणि आपण अडचणीत आर्थिक येऊ शकतो. हा मुद्दा प्रत्येकाने समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हा एक सेव्हिंग सेन्सेक्स, गोल्ड, सिल्वर, फिक्स डिपॉझिट, पीपीएफ हा 1981 ते 2025 पर्यंतचा एक डाटा आहे की साधारणपणे 31 मार्चची गोष्ट आहे. त्यावेळेला 10 ग्राम सोन्याचा भाव 1670 रुपये होता. 1 किलो चांदी साधारण 2715 रुपये होती. एफडीची साधारण 8.50% व्याजदर होता. त्यानंतर पीपीएफचा साधारण 8% होता तेव्हा व्याजदर. आणि मुंबई स्टॉक एक्सचेंज, ज्याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बीएससी म्हणतो आपण, 173 पॉईंट, म्हणजे 1979 साली सेन्सेक्स 100 पॉईंटने सुरू झाला होता, तर 81 साली 173 होता. तर साधारण पुढच्या 2025 पर्यंत याचा ऍव्हरेज रिटर्नच्या गोष्टी जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की साधारणपणे इन्फ्लेशन ओव्हरऑल आतापर्यंत 6.34 म्हणजे 6.5% आसपास इन्फ्लेशन आहे. गोल्डनं साधारणपणे 9.23% रिटर्न दिलेले आहेत सोन्यानं. सिल्वरनं साधारण 8.36% रिटर्न दिलेले आहेत. एफडीनं 8.32% रिटर्न दिलेले आहेत. पीपीएफनं साधारण ऍव्हरेज 9.16% दिले आहेत. आणि सेन्सेक्सनं किंवा स्टॉक मार्केटनं 14.53 म्हणजे जवळपास 15% रिटर्न दिले आहेत. तुम्ही जर विचार बघितलं तर असेट क्लास हे जेवढे सगळे काही गुंतवणुकीचे मार्ग आहेत ह्या सगळ्यामध्ये जास्तीत रिटर्न्स हे स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून आलेले आहेत. आणि आपल्या प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये स्टॉक आणि म्युच्युअल फंड याचे असणं गरजेचं काय आहे तर वाढणारी महागाई जे आपले रिटर्न्स खात आहे त्याच्यावर मात करून आपल्याला पुढे जायचं असेल तर हे करणं गरजेचं आहे. आता लोक काळजीत पडलेत की नेमकं काय करावं, कारण गुंतवणुकीचे बरेचसे मार्ग त्यांच्यापुढे दिसत आहेत. जसं की बँक डिपॉझिट आहे, इन्शुरन्स आहे, प्रॉपर्टी रिअल इस्टेट आहे, म्युच्युअल फंड आहे, गोल्ड आहे, स्टॉक्स आहे आणि बॉन्ड्स आहेत. पण या सगळ्या प्रकारामध्ये आपण नेमकं कुठं गुंतवणूक केली पाहिजे, केव्हा केली पाहिजे, केव्हा गुंतवणूक काढली पाहिजे, याबद्दल कुठेही प्रॉपर नॉलेज न मिळाल्यामुळं माणसं गोंधळलेली असतात. हा साधारणपणे मार्केटमध्ये जी व्हॉलॅटिल चालते त्याचा एक स्क्रीनशॉट आहे. आपण एक विचार काय करूया की साधारणपणे एक प्रॅक्टिकल उदाहरण बघूया आपण की साधारणपणे 1919 साली बॉम्बे स्टॉक मार्केट जे 100 रुपयाने सुरू झालं होतं 100 सेन्स पॉईंटनी, आज ते 82,000ला आहे. पण साधारणपणे 1979ला जर कोणी 1 लाख रुपये बॉम्बे स्टॉक मार्केटच्या मध्ये गुंतवले असते तर आज ऑक्टोबर 2024च्या दरम्यान त्याची मार्केट व्हॅल्यू 7,93,90,000 आहे. म्हणजे जवळपास 8 कोटी रुपये इतकी त्याची व्हॅल्युएशन झालेलं आहे. त्याचे ॲव्हरेज रिटर्न भेटले तर CAGR कॉम्पाऊंडेड अॅन्युअलाइज ग्रोथ रिटर्न सरासरी रिटर्न पडलेले आहेत 16.40%. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की गुंतवणुकीचे इतर जितके काही क्लास आपण आता बघितलेले आहेत त्यापैकी कुठल्याही क्लासनं इतके रिटर्न्स जनरेट करून दिलेले नाहीत. आणि गंमत बघा, या 1979 ते 2024 म्हणजे 21 आणि 24 साधारणपणे 45 वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण भारतामध्ये असेल किंवा जगामध्ये काय काय घटना घडल्यात बघा. आणि इतक्या घटना घडून देखील शेअर मार्केटने इतके रिटर्न दिले आहेत. आपल्या भारतामधील 2 पंतप्रधानांच्या हत्या झालेल्या आहेत. हर्षद मेहता घोटाळा झाला 92 साली, केतन पारेख स्कॅम झाला, भारतानं अणुचाचणी केली, त्यानंतर 9/11ला अमेरिकेचा मोठा टेरर अटॅक झाला आणि 26/11ला भारतात देखील हल्ला झाला, अतिरेकी हल्ला. .com बबल होऊन गेलं. 2008 साली अमेरिकेमध्ये सब प्राईम क्रायसिसचा मोठा घोटाळा झाला होता, त्यामुळे संपूर्ण जगभरातील मार्केट तेव्हा क्रॅश झाली होती. कोविड-19 मध्ये काय घडलं हे आपण पाहिलेलंच आहे. जपानचा एन कॅरी ह्या करन्सीमध्ये थोडासा घोटाळा झाला होता, तो देखील होऊन गेला. त्याचप्रमाणे FIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टर्स म्हणजे जागतिक जगातले गुंतवणूकदार जे भारतामध्ये गुंतवणूक करतात त्यांनी बऱ्याच वेळा जेव्हा गरज लागेल तेव्हा इथले पैसे काढून नेल्यानंतर आपलं मार्केट पडलं होतं. आणि त्याचप्रमाणे आतापर्यंत जेवढ्या काही इलेक्शन झाल्या भारतामध्ये त्या प्रत्येक निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीनंतर देखील ज्या काही रॅली आल्या आणि गेल्या,
म्हणजे इतके सगळे इव्हेंट होऊन देखील जर तुम्हाला लॉंग टर्म थांबल्यानंतर 16% 15% रिटर्न जर मिळत असतील तर याच्यासारखी गुंतवणूक कुठली चांगली असेल का, याचा प्रत्येकानं विचार करायला हवा. हा प्रश्न प्रत्येकानं आपल्या मनाला विचारायला पाहिजे. आता गुंतवणूक करताना आपले बाकी सगळे पर्याय असताना म्युच्युअल फंडात आपण काय केला पाहिजे, याचे काही महत्वाचे मुद्दे आपण थोडेसे लक्षात घेऊया. सगळ्यात पहिले म्हणजे लो कॉस्ट. म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला फार कमी कॉस्टमध्ये गुंतवणूक करावी लागते, कारण गुंतवणुकी बाकीचे जे पर्याय आहेत त्या सगळ्यापेक्षा कमी कॉस्ट इथे आपल्या गुंतवणूक करताना करावी लागते. दुसरा मुद्दा, वेल रेग्युलेट बाय सेबी. म्हणजे स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड या दोन्हीवर सेबीचा पूर्ण कंट्रोल आहे आणि सेबी सातत्यानं त्यांना जसजसे काही काही मार्केटमधून वाईट अनुभव गेले तसे गुंतवणूकदारांचे पैसे अधिक अधिक सेफ कसे राहतील यासाठी अधिक अधिक कडक नियम कायदे करत गेली. आणि त्यामुळे आजचं मार्केट भारतातलं जे आहे ते भारतीय फायनान्स मिनिस्टर असेल किंवा सीबीआय असेल हे खूप चांगल्या पद्धतीनं आणि सुरक्षितपणे पुढे चाललेलं आहे आणि भविष्यात ते आणखीन चांगल्या पद्धतीने जाणार आहे. म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला प्रोफेशनल मॅनेजमेंटचा लाभ मिळतो, कारण म्युच्युअल फंडमध्ये आपले जे फंड मॅनेज केले जातात त्याचे जे फंड मॅनेजर असतात ते MBA फायनान्समधले अतिशय टॉपचे असतात, टेक्निकल अनालिस्ट असतात, ते खूप नॉलेजेबल असतात. त्यामुळे फंड निवडत असताना कुठले स्टॉक घ्यावेत, कुठले स्टॉक केव्हा विकावेत, डेट फंडमध्ये कधी जावं, ह्या सगळ्या गोष्टी प्रोफेशनली मॅनेज केल्या झाल्यामुळे आपल्याला त्याचं काही टेन्शन घ्यायची कुठल्याही प्रकारची गरज लागत नाही. पुढचा मुद्दा आहे रिस्क डायव्हर्सिफिकेशन. आता रिस्क हा शब्द ऐकल्यानंतर बरेच लोक स्टॉक मार्केटला घाबरतात. मुळात पहिल्यांदा आपण सर्वांनी स्टॉक मार्केट म्हणजे काही समजून घेणं गरजेचं आहे. स्टॉक मार्केट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या वस्तू वापरतो त्या प्रत्येक कंपन्यांचे स्टॉक शेअर मार्केटला लिस्ट असतात. होतं काय, आपण त्या कंपन्यांचे प्रॉडक्ट वापरतो आणि त्या कंपन्यांना त्या मालकांना श्रीमंत करतो, पण आपण कधीही त्या कंपनीचा स्टॉक घेऊन त्या कंपनीचा पार्टनर व्हावं असं विचार करत नाही. लोक 6% फिक्स डिपॉझिटसाठी एसबीआयच्या बँकेत रांगा लावून एफडी करतात, पण एसबीआयचा स्टॉक घ्यावा असं त्यांच्या मनात कधीही विचार येत नाही. त्या एसबीआयने आतापर्यंत दिलेला डिव्हिडंड नुसतं जरी पाहिला तर तुम्ही थक्क होऊन जाल. असे कित्येक स्टॉक आहेत. सकाळी तुम्ही उठल्या उठल्या कोलगेटची टूथपेस्ट वापरताय, कोलगेटचा स्टॉक आहे. हिरो होंडाची गाडी वापरताय, हिरो होंडाचा स्टॉक आहे. मारुती मोटर वापरताय, मारुतीचा स्टॉक आहे. घरामध्ये भांडी घासायच्या स्कॉचबाईट सारखा दिसतोय त्या स्कॉचबाईटचा स्टॉक आहे. गाडीला आपण MRFची टायर वापरतो, MRFचा स्टॉक आहे. म्हणजे हे जी स्टॉक मार्केट म्हणजे दुसरं तसं काय नसून आपल्या दैनंदिन वापरातल्या गरजा असणाऱ्या कंपन्यांचे स्टॉक असतात. आपण फक्त ते स्टॉक घेतले किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून तिथे गुंतवणूक केली की आपण त्या त्या कंपन्यांचे पार्टनर बनतो, पार्टली मालक बनतो. पुढचा वाद ट्रान्सपरन्सी. म्युच्युअल फंडमध्ये आपण जी गुंतवणूक करतो त्यामध्ये प्रचंड पारदर्शकता आहे. पारदर्शक म्हणजे काय, तुम्ही ज्या फंडमध्ये गुंतवणूक करता त्या फंडमध्ये कोणते स्टॉक घेतलेले आहेत हे तुम्हाला कळतं, त्याचा रोजचा बाजारभाव काय चालू आहे हे तुम्हाला कळतं. त्यामुळे इथं कुठली गोष्ट लपून छपून केली जात नाही. आज तुम्ही उदाहरण करता एखाद्या बँकेमध्ये एफडी करताय, बरोबर, पण एफडी केल्यानंतर बँकेने ते एफडीचे पैसे कुणाला दिलेत, काय दिले हे तुम्हाला काही माहिती असतं का? याची काहीच कल्पना नसते आपल्याला, पण तरी आपण विश्वासानं बँकेत करतो. आणि बँक सुरक्षित असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक मुद्दा लक्षात घ्या की एफडी सुरक्षित जेव्हा असं म्हणतो तर बँकेमध्ये सध्या पूर्वी फक्त 1 लाखाची एफडीला विम्याचं संरक्षण असायचं, आता ते संरक्षण 5 लाखापर्यंत वाढलेलं आहे. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या बँकेत 10 लाखाची एफडी केली असेल, दुधांती बँक जर काही कारण बुडाली किंवा अवसानात गेली तर तुमचे फक्त 5 लाख रुपये परत द्यायला बँक बांधलेला आहे. जोपर्यंत ती बँक दुसरं कोणी घेत नाही किंवा गव्हर्नमेंट तुमचे पैसे परत देत नाही तर पुढच्या तुमच्या रकमेची कुठलीही गॅरंटी नाही. त्यामुळे सुरक्षितता हा शब्दाकडे बघताना किंवा रिस्क या शब्दाकडे बघताना प्रत्येक ठिकाणी रिस्क आहे. किंवा आपण असं म्हणता येईल की आपलं आयुष्य संपूर्ण रिस्कनं भरलंय. घरातून सकाळी बाहेर लोकलनं पडलेला माणूस रात्री परत येईपर्यंत त्या माणसालाही स्वतःची खात्री नसते आणि कुटुंबियाने माहिती नसते की आपला माणूस परत येईल, पण तरी माणूस आशेवर फक्त जगत असतो. तर इथं त्यामुळे बघितलं तर खूप मोठी ट्रान्सपरन्सी आहे. पुढचा मुद्दा बघूया आपण, कन्व्हिनियंट इन्व्हेस्ट इन स्मॉल अमाऊंट्स. म्युच्युअल फंडमध्ये तुमच्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट कुठली असेल तर तुम्ही गुंतवणूक करत असताना अगदी 500 रुपयापासून महिन्यात सुरुवात करू शकताय. मी त्याकरता 5-50 हजार पाहिजेत, लाख पाहिजे, 2 लाख पाहिजे असं काहीही नाही. अगदी 500 रुपयापासून आपण गुंतवणूक करू शकतो. आपलं उत्पन्न, आपली गुंतवणूक करण्याची क्षमता या सगळ्याच्या माध्यमातून विचार करून तुम्ही तुमची गुंतवणूक तुमच्या गोलप्रमाणे करू शकता. आणि शेवटचा मुद्दा यातला जो आहे तो म्हणजे लिक्विडिटी. इथे इतकी ट्रान्सपरन्सी की जेव्हा का तुम्हाला पैशाची गरज असेल तर तुमच्या स्टॉकची किंवा तुमच्या म्युच्युअल फंडमधल्या गुंतवणुकीची मार्केटमधली तेव्हाची जी काही व्हॅल्यू असेल त्याप्रमाणे तुम्ही पैसे काढू शकता
शेअर मार्केटचे पैसे दुसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंटला जमा होतील आणि म्युच्युअल फंडातले साधारण तिसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंटला बँकेत पैसे जमा होतात. त्यामुळे इतके सगळे फायदे एका ठिकाणी, तेही लॉंग टर्म थांबल्यानंतर चांगले रिटर्न देणारी दुसरी कुठली योजना असेल का, यावर आज प्रत्येकाने घरी जाऊन विचार करणं गरजेचं आहे. आता या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करायची, कोणते मार्ग आहेत गुंतवणुकीचे? त्यातला पहिला मार्ग जो आहे तो आहे लमसम, म्हणजे एक रकमी गुंतवणूक करणे. म्युच्युअल फंडची कोणती स्कीम तुम्ही जेव्हा निवडता तेव्हा तुम्हाला एक रकमी जर गुंतवणूक करायची असेल तर किमान 5,000 पासून पुढे 1,000च्या पटीत तुम्ही किती रक्कम लमसम गुंतवू शकता. मग किती वर्ष थांबायचं, त्याची व्हॅल्यू वाढल्यानंतर केव्हा काढायची गरज असताना, हा तुमचा निर्णय असेल. गुंतवणुकीचा दुसरा मार्ग जो आहे तो आहे SIP. त्याला इंग्रजीचा त्याचा फुल फॉर्म आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. जे आपण बँकात किंवा पोस्टामध्ये आपण रिकरिंग करायचो, हा एक प्रकारे म्युच्युअल फंडमध्ये रिकरिंग असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. ही SIP आपण मासिक करू शकता, 15 करू शकता, आठवड्याला करू शकता किंवा डेली देखील SIPच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता. गुंतवणुकीचा तिसरा मार्ग आहे तो म्हणजे STP, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. हा देखील आपण मंथली, फोर्टनाईटली, वीकली आणि डेली करू शकतो. ह्या STPचा अर्थ काय होतो, जसं SIP करताना तुम्ही तुमच्या बँकेतून जी काही समजा 2,000, 5,000, 10,000, 20,000 जी काही SIP ठरलेली अमाऊंट असते, ती रक्कम विशिष्ट तारखेला दर महिन्याला तुमच्या बँकेतून त्या म्युच्युअल फंडकडे जात असते. याच्यावर STP मध्ये होतं काय की STP मध्ये म्युच्युअल फंडमध्ये जे डेट फंड असतात, लिक्विड फंड सारखे, त्या फंडात तुम्ही वन टाइम रक्कम ठेवता. उदाहरण तुम्ही 1 लाख रुपये ठेवले आणि तिथून तुम्ही जी म्युच्युअल फंडची इक्विटीची स्कीम निवडली असेल, तिथून तुम्हाला वाटलं की दर महिन्याला किंवा आठवड्याला एक 5,000 जावेत, 10,000 जावेत, तर त्या इक्विटी डेट फंडातून इक्विटी फंडात पैसे ट्रान्सफर होतात. याचा फायदा काय होतो की म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंडामध्ये तुम्ही जे पैसे ठेवले असतात तिथे तुम्हाला साधारण 5 ते 7% दरम्यान रिटर्न चालू राहतात. बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंटला तुम्हाला फक्त 3% आसपास व्याज आहे आणि करंट अकाउंटला तर काही व्याज मिळत नाही. त्यामुळे STP हा देखील एक चांगला प्रकार आहे. आणि चौथा ऑप्शन म्युच्युअल फंडचा जो आहे तो आहे SWP, ज्याला म्हणतात सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन. म्हणजे तुमची म्युच्युअल फंडची गुंतवणूक काही लॉंग टर्म झाली किंवा वन टाइम जर तुम्ही एक मोठी रक्कम टाकली, त्यातून तुम्हाला ॲव्हरेज वर्षाला 6%, 7%, 8% काही रक्कम परत घ्यायची असेल, जसं MIS मध्ये पोस्टात तुम्ही रक्कम ठेवताय आणि दर महिन्याला व्याज घेताय ना, तशापैकी हा म्युच्युअल फंडचा प्रकार आहे. आता त्या जुन्या बँकेत ठेवून पैसे व्याजाने घेणे किंवा पोस्टातून MIS घेणे, ह्याच्यापेक्षा SWP कशी फायदेशीर आहे ते तुम्हाला मी नंतरच्या उदाहरणामध्ये समजावून सांगणार आहे. आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की आपण म्युच्युअल फंडचा काय विचार करायला पाहिजे गुंतवणुकीसाठी. एक लक्षात ठेवूया, आपण प्रत्येक माणसाची आयुष्यात काही गोल्स असतात. जसं की मुलांचं शिक्षण असेल. साधे उदाहरण घ्या, आज माझं वय जवळपास 63 आहे. मला आठवत आहे की बालवाडीपासून ते BCom पर्यंत माझ्या शिक्षणाचा प्रवास अक्षरशः 25,000 ते 30,000 रुपये माझं संपूर्ण शिक्षण झालं असेल. पण मागच्या वर्षी माझ्या नातीला मी DY पाटील इथं प्री केजीला ऍडमिशन घेतलं, तर साधारण वर्षभरात 50,000 रुपये त्याला प्री केजीला खर्च आला. म्हणजे माझा संपूर्ण शिक्षणाचा खर्च झाला, त्याचे जास्त खर्च आज एका मुलीच्या किंवा मुलाच्या प्री केजी मध्ये लागतायत. आज इथं पुणे मुंबईची मंडळी बसले आहेत. तुम्हाला देखील माहिती आहे की प्री केजीला पुणे मुंबईमध्ये अगदी 1,00,000, 1,50,000, 2,00,000 आणि 5,00,000पर्यंत देखील रक्कम लागणाऱ्या शिक्षणाची सोयी आहेत. मग कल्पना करा, एक मूल जर PG टू KG, KG टू PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट पण जर शिकलं इंजिनिअरिंग, तर 15 ते 20 लाखापर्यंत कॉस्टिंग जाते. हेच मूल जर समजा मेडिकलला गेलं तर 25 लाख, 50 लाख, MD गेलं तर कोटीपर्यंत देखील रक्कम जाऊ शकते. मग समजा तुमचं मूल उद्या हुशार निघालं आणि त्यानं पालक म्हणून तुम्हाला विचारलं की मला ही रक्कम तुम्ही काय करणार, आणि आपण जर त्याच्या जन्माच्या वेळी जर योग्य नियोजन केलं नसेल, मग आपण काय करणार? त्याला आपण सांगणार आहेत का की बाबा माझी चूक झाली, मी तुझ्यासाठी काही गुंतवणूक केली नाही का? त्यावेळेला आपण बँकेची कर्ज घेऊन त्याचं शिक्षण तुम्ही पूर्ण करणार? त्यामुळं शिक्षणाच्या एज्युकेशनसाठी आपल्याला मूल जन्मला त्याचं पूर्ण ग्रॅज्युएशन ते त्याला नोकरीत सेट करण्याचा व्यवसायासाठी आपल्या प्रॉपर गुंतवणुकीचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. दुसरं उदाहरण घेऊ आपण, चिल्ड्रनचं मॅरेज. आज मुलीचं किंवा मुलाचं लग्न करणं हे किती कठीण गोष्ट होत चालली आहे. याचं उदाहरण बघायचं झालं, एखाद्या मुलीचं लग्न जर करायचं असेल, आज साधं एक हॉल जरी भाड्यात घ्यायचा तर 1 ते 3 लाख किमान भाडं आहे म्हणतोय मी. पुण्या मुंबईसाठी ही भाडी जास्त आहेत प्रत्येकाच्या कॅपॅसिटी म्हणून, पण 1 ते 3 लाख हे भाडं झालं नुसतं हॉलचं. आज साधारण 300 रुपये जेवणाचं एक ताट असेल आणि 500 लोकांचं जर बोलायचं म्हणलं तर 1.5 लाख रुपये जेवणाचे झाले. आज एका मुलीला समजा एक 5 तोळे सोनं घालायचं म्हटलं तर 5 लाख रुपये तुमचे हे झाले.
यात दोन्हीकडचं मानपान, आहेर, त्याचप्रमाणे वरदक्षिणा वगैरे जे काही म्हणतात ते काही झालेलं नाही. म्हणजे एक लग्न सामान्य मुलाचं करायचं झालं तर किमान 5-10 लाखाच्या खाली लग्न होत नाही. मग आपण आपल्या मूल जन्मलेल्या की मुलगी जन्मलेल्या तिच्या लग्नासाठीची तरतूद केलेली आहे का, हा प्रश्न प्रत्येकाने आपल्याला विचारणं गरजेचं आहे. पुन्हा पुढची गोष्ट एक लक्षात की आज प्रत्येकाला वाटतं की देशात आणि परदेशात आपण फिरायला गेलं पाहिजे. तर साधारणपणे हा जो असं हे आपण प्लॅनिंग करून म्युच्युअल ठरवू शकतो. समजा आजपासून 5 वर्षांनी मला युरोप टूर करायची आहे आणि एका युरोप टूरला समजा माणसाला 5-1 लाख रुपये खर्च येतो असं गृहीत धरू. तर मी आत्ताच जर असा विचार केला की दर महिन्याला माझी एक 10,000 20,000 जी काही रक्कम बजेट बसेल ते रक्कम मी 5 वर्षांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करेन आणि 5 वर्षांनी जेव्हा ती माझ्या गरजेप्रमाणे रक्कम निर्माण झाली की त्या म्युच्युअल फंडातले पैसे काढेन आणि मग मला युरोप टूर करायची, मी टूर करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असे बऱ्याच गोल, प्रत्येक गोल करता आपण म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून प्लॅनिंग करू शकतो. सगळ्यात महत्वाचा विषय मला तुम्हाला आज या ठिकाणी जो सांगायचा आहे तो म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग. आज प्रत्येकानं मला वाटते अवतार सिनेमा पाहिलाय, बागवान सिनेमा पाहिलाय अमिताभ बच्चनचा. खरं पाहायला गेलं तर हे नुसते सिनेमा नाही आहेत, तर भारतीय जीवनातील ही कटू सत्य आहे, वस्तुस्थिती आहे. आज तुम्ही आयुष्यभर काम करून, कारण तुम्हालाही माहिती आहे की पूर्वीच्या काही जी लोक सरकारी नोकरी करायची त्यांना प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन, ग्रॅच्युटी या सगळ्या सोयी असायच्या, पण आता त्यातलं काही राहिलं नाही. इव्हन गव्हर्नमेंटमध्ये देखील पेन्शन नसल्याचा प्रकार राहिलेला नाही. तेव्हा रिटायरमेंट प्लॅनिंग जर तुम्ही योग्य पद्धतीने केलं नाही, कारण 60 वर्षी तुम्ही रिटायर झाला समजा आणि हल्ली तर आयुष्यमान माणसाचं वाढत चाललंय, म्हणजे 80-85 पर्यंत ऑलरेडी आता पोहोचले असं म्हणतात, ते 90 पर्यंत देखील जाऊ शकणार आहे. मग रिटायर झाल्यानंतर पुढच्या 20 ते 30 वर्षांमधलं आपलं लाईफ, जे आपलं बोनस लाईफ आहे, ते जर आपलं आणि आपल्या पत्नीचं चांगल्या पद्धतीने जायचं असेल तर रिटायर झाल्यानंतर, नोकरी थांबल्यानंतर, माझं इन्कम थांबल्यानंतर पुढच्या 20-30 वर्ष मला माझ्या मुलांच्यावर अवलंबून राहायचं नाहीये, मला माझ्या नातवंडांच्यावर अवलंबून राहायचं आहे. तर मग त्याकरता 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी जी रक्कम लागू शकेल आपल्या आर्थिक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग प्रमाणे, त्याचं मी नियोजन केलंय काय, हा प्रत्येक व्यक्तीनं, इथं आज उपस्थित असणाऱ्या व्यक्तीनं आपल्या मनाला हा प्रश्न विचारा आणि आपल्याच मित्रमंडळी, नातेवाईकांनी देखील हा प्रश्न विचारून बघा किती लोकांनी आपलं त्याचं त्या पद्धतीनं आर्थिक नियोजन केलेलं आहे. आता मगाशी आपण SWPचं एक उदाहरण बघितलं की सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन, म्हणजे आपण योग्य पद्धतीने जर गुंतवणूक केली आणि त्यातून एक मोठा कॉर्पस क्रिएट केला, एक मोठी रक्कम निर्माण केली, तर ती रक्कम एक न करता आपण टप्प्याटप्प्याने कशी रक्कम वापरायची त्याला SWP म्हणतात. इथे एक उदाहरण दिलं इथे या ठिकाणी की साधारणपणे एका व्यक्तीनं एप्रिल 2007 साली दर महिन्याला 10,000 रुपयाची SIP सुरू केली होती. ती मार्च 2019 पर्यंत होती. तर त्याची 144 महिन्यामध्ये साधारणपणे त्याची व्हॅल्यू झाली 10,000ची SIPची गुंतवणूक झाली त्याची 14,40,000 रुपये आणि मार्केट म्हणून त्याचं व्हॅल्युएशन झालं होतं 40,04,226. साधारण 16% त्याला विड्रॉल हे रिटर्न्स पडले होते. आता ह्या व्यक्तीने काय केलं, एप्रिल 2019 नंतर साधारणपणे प्रत्येक महिन्याला 26,694 इतकी रक्कम ह्या जमलेल्या मोठ्या 40,000 लाखाचा जो फंड जमला होता त्यातून दर महिन्यात त्याने विड्रॉल करायला सुरुवात केली आपल्या मासिक खर्चासाठी. साधारण एप्रिल 19 ते एप्रिल 23 या 4 वर्षात त्याने विड्रॉ केलेली रक्कम किती, 12,81,312 रुपये. आणि तितकी रक्कम काढून देखील मार्केट वाढल्यामुळे त्या 4 वर्षात त्याच्या 40 लाखाच्या रकमेची व्हॅल्युएशन झालं होतं 59,46,864 रुपये. म्हणजे त्याने काढलेली 12 लाख रुपये आणि हे त्यावेळेस एप्रिल 23 व्हॅल्युएशन 59 लाख रुपये, या दोन्हीची बेरीज काढली तर ऍक्च्युअली त्याची व्हॅल्युएशन किती झाली, एकूण 72,28,000 आणि त्याचं यील्ड पडलं 17.93%. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्ही जर बँकेत एफडी केली असेल तर बँकेत तुमची सेफ म्हणून तुम्ही करायला, पण तिथे तुम्हाला 5-6% रिटर्न पडणार आहेत आणि तुमचं मूळ प्रिन्सिपल जे आहे, मुद्दल जी तुम्ही एफडी केलेली आहे ती एफडी कधीही वाढत नाही. पण इथं मार्केट प्रमाणे आपल्या बेसिक रक्कम जी आहे ती पण लॉंग टर्म मध्ये वाढण्याचे चान्सेस खूप आहेत. आणि म्हणून आपण SWच्या माध्यमातून पैसे जर काढलेत चांगला क्रिएट करून तर आपण त्या पद्धतीनं वेल्थ क्रिएट करू शकतोय. त्यानंतर आपल्याला पर्सनल फायनान्समध्ये 2 गोष्टी आणखी यातल्या महत्वाच्या मला सांगायत. हेल्थ इन्शुरन्स. आज बघताय आपण की आजकाल हॉस्पिटलायझेशन म्हणजे आजारी पडण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. आज माइंडफुलमध्ये आपण बघतोय मानसिक ताणतणाव वाढलेले आहेत, प्रदूषण वाढलेलं आहे आणि त्यामुळं BP, शुगर, हार्ट, लिव्हर, किडनी, कॅन्सर आणि त्यांचे खर्च जर तुम्ही बघितलेत तर ते आवाक्याच्या बाहेर झालेत. त्यामुळे जेव्हा काही मेजर कुठलेही आजार होतात आणि हॉस्पिटलाइज होते, त्या माणसाचा जर हेल्थ इन्शुरन्स जर नसेल तर त्याचं कुटुंब, त्याची आर्थिक सगळी गणितं कोलमडतात. त्यानं जे काही इन्व्हेस्टमेंट केले असेल किंवा त्याचे सोने नाणं असेल, बँक एफडी असेल, ते सगळं दोजून त्याला
विकावं लागतं. तर प्रत्येकाला आपल्या आणि आपल्या फॅमिलीचा हेल्थ इन्शुरन्स हा प्रॉपर पद्धतीने करणं गरजेचं आहे. चौथा मुद्दा त्यातला जो लाईफ इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या की लोक पारंपरिक प्लॅन दुर्दैवानं एजंट लोक गळ्यात घालतात की जिथे तुम्हाला फक्त 5 ते 6% रिटर्न मिळतात आणि मोठ्या प्रमाणात तुमचा प्रीमियम तिथे भरला जातो. त्या प्रीमियमच्या तुम्हाला मिळणारे रिटर्न अत्यंत कमी असतात. त्यामुळे इन्शुरन्स जर घ्यायचाच असेल तर ट्रॅडिशनल प्लॅन न घेता त्या ठिकाणी तुम्ही फक्त आणि फक्त टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? जसं गाडीचा इन्शुरन्स असतो बघा, त्या गाडीचा इन्शुरन्स मध्ये कसं असतं की तुमचं गाडीचं जर डेथ म्हणजे त्या व्यक्तीचा गाडीचं नुकसान झालं, ऍक्सिडेंट झाला तरच क्लेम मिळतो. तसं टर्म इन्शुरन्स फक्त त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरच पैसे मिळतात. जर मृत्यू नाही झाला तर त्यानं भरलेले हप्ते असतात ते LIC त्या इन्शुरन्स कंपनीकडे जमा होतात. अर्थात ते हप्ते फार कमी असतात वयाच्या वेळानं, त्यामुळे टर्म इन्शुरन्स गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात काय बेसिक फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय हे आपण बघितलं. आता थोडक्यात सरांनी हा मुद्दा मला जो सांगितला होता बोलायचा, तो मुख्य मुद्दा म्हणजे काय की आर्थिक गुंतवणूक करत असताना आपण काय सजगता बाळगली पाहिजे यावर बोलणं गरजेचं आहे. खरं म्हणजे सर देखील आपल्याला कायम नेहमी सांगत असतात की होय. हॅलो, रेकॉर्डिंगचं काय आलंय? हा हॅलो. सर म्यूट ऑल करा म्हणजे माईक सुरू आहेत ते बंद होतील सगळे. एक मिनिट. जस्ट 1 मिनिट. आता झालेत म्यूट किंवा तुम्ही म्यूट करू शकता होस्ट म्हणून एकेकाला. बरं ठीक आहे. आता आपण केले तिकडून व्हिडिओ आपल्याकडून. नाही आता तुम्ही होस्ट आहात ना, मी नाही करू शकत. ओके 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 ठीक आहे. ठीक आहे बोला आता. हा ठीक आहे. ओके. तर बेसिकली सर नेहमी आपल्याला सांगतात की विचार येणे व विचार करणे यामध्ये फरक आहे. तसेच आपण अनावश्यक विचारांच्या वाटोळ्यात विनाकारण गुरफून जातो हे लक्षात येणं जसं गरजेचं आहे, तसं गुंतवणूक करताना आपण कुठली सजगता बाळगली पाहिजे हे प्रत्येकाने समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट जर कुठली असेल तर ती म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या इच्छा कोणत्या आहेत आणि गरजा कोणत्या आहेत यातला फरक गुंतवणूक करताना लक्षात येणं गरजेचं आहे. समजा एखाद्या व्यक्तीला असं वाटू शकतं की मला कार घ्यायची आहे, पण ही इच्छा आहे का गरज आहे? समजा जर त्या व्यक्तीला कार घ्यायची असेल तर या कारमुळे माझा व्यवसाय वाढणार आहे का, माझे उत्पन्न वाढणार आहे का, माझी व माझ्या कुटुंबाची महत्वाची कामे होणार आहेत का, आणि मुख्य म्हणजे मला आर्थिकदृष्ट्या हे सगळं परवडणार आहे का. हे जर सगळ्या गोष्टी उत्तर होकार असतील तर ती तुमची गरज आहे असं म्हणता येईल. पण हे जर होणार नसेल, तुम्ही फक्त स्टेटससाठी कार घेणार असाल किंवा शेजाऱ्याने घेतली म्हणून घेणार असाल, त्याचा जास्त वापर होणार नसेल आणि तुम्ही कर्ज काढून घेत असाल आणि त्याचे तुम्हाला हप्ते जर परवडत नसताना देखील तुम्ही जाणून बुजून घेतलं असेल तर ती तुमची इच्छा असेल आणि यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत येऊ शकाल. त्यामुळे हा विचार करणं गरजेचं आहे. तसंच दुसराही मुद्दा लक्षात घ्या. बरेच लोक काय म्हणतात की मला घर किंवा फ्लॅट घ्यायचं आहे, घर किंवा फ्लॅट म्हणजे माझी असेट आहे. तर मुळात घर किंवा फ्लॅट घेणं ही एक भावनिक गुंतवणूक आहे. कारण फ्लॅट किंवा घर घेताना 90 ते 95% लोक जी असतात ती कर्ज काढूनच घेत असतात. स्वतःच्या कॅशमधून घेणारे फक्त 1 किंवा अर्धा टक्के लोक असतील. त्यामुळे काय असतं की जोपर्यंत त्या कर्जाचा शेवटचा हप्ता फिटत नाही तोपर्यंत या घराचा किंवा फ्लॅटचा मालक आपण नाही तर बँक असते हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे या घराला दर 2-3 वर्षानंतर तुम्हाला घर पळाचा दरवर्षी भरावा लागतो. मेंटेनन्स आहे, कलरिंग आहे, अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळं घर म्हणजे गुंतवणूक असेट नाही. तर हे करत असताना म्हणजे याचा अर्थ घर घेऊ नका असं आहे का, फ्लॅट घेऊ नका असं आहे का, नाही. तर ते घ्या, पण ते घेत असताना तुमची बचत आणि गुंतवणूक त्याला पॅरलल तितकी चांगली आहे का, तुमचा EMI सगळे जाऊन तुमच्या घरात शिल्लक राहणारी रक्कम अति प्रॉपर आहे काय, की जेणेकरून कुठल्या प्रकारची ओढाताण होणार नाही. हे सगळं गणित जमत असेल तरच तुम्ही याकडे वळणं गरजेचं असं मला वाटतं. कारण आज पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जरी बघितलं तर 1 BHK 2 BHK 50 लाख 60 लाख 1 कोटीच्या खाली येत नाहीत. त्यामुळे जर दोघं नोकरी करत असतील आणि सगळं गणित बसत असेल तर त्या गोष्टी करणं शक्य आहे. नाहीतर मग आपण आर्थिक अडचणीत येऊ शकतो. विशेषतः कोरोनाच्या काळात आपल्या लक्षात येईल बघितलं असेल की त्यावेळेला लोकांना दोघं नोकरी करायची, IT मध्ये जॉब होते म्हणून लोकांनी भरमसाठ कर्ज काढून फ्लॅट घेतले, कार्स घेतल्या आणि पटकन कोरोनाच्या काळात नोकऱ्या गेल्या. ती लोक अत्यंत अडचणीत येईल ना. त्यामुळं आणि आज देखील आपण बघतोय की AI च्या जमान्यामध्ये पुढचा जो काळ येणार आहे
तेव्हा बऱ्याच लोकांनी नोकऱ्याची शाश्वती आता राहिलेली नाही पूर्वीसारखी. त्यामुळं आर्थिक जोखीम उचलताना किंवा कुठल्याही लॅबिलिटी आपल्याला क्रिएट करत असताना प्रत्येकानं विचारपूर्वक पाऊल टाकणं गरजेचं आहे. आपल्या उत्पन्नापेक्षा गरजेपेक्षा जास्त कर्ज घेणं तर आपण निश्चित अडचण देऊ शकतो. त्यानंतर दुसरी गोष्ट, झटपट श्रीमंत व्हायच्या नादात लोक अत्यंत घाई गडबडीनं वेंधळेपणानं चुकीचे निर्णय घेतात. म्हणजे कोणतं त्यांना सांगतं की स्टॉक मार्केट तुम्ही आमच्याकडे गुंतवणूक करा, दर महिन्याला तुम्हाला 3% 5% गॅरंटी रिटर्न देतो. शेअर मार्केट असं कुणालाही सांगून हातात सापडलेलं नाही. त्यामुळे असं जर कोण तुम्हाला गॅरंटी रिटर्नची आमिष दाखवत असेल तर तुम्ही तिथं पटकन सावध राहिलं पाहिजे. अशा ठिकाणी अजिबात गुंतवणूक करायची नाही. त्याचबरोबर बऱ्याचशा पॉन्जी स्कीम क्रिप्टो करन्सीच्या नावानं अशा बऱ्याचशा स्कीम येत असतात. तर आपल्या जवळचा कुणी नातेवाईक असू दे, मित्र असू दे, अशा कुठल्याही भूलथापांना बळी पडायचं नाही. ही दुसरी सजगता तुम्ही बाळगणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असेट अलोकेशन. तुम्ही तुमची गुंतवणूक करताना ती गुंतवणूक डायव्हर्सिफाय कशी होईल, म्हणजे त्या गुंतवणुकीमध्ये वेगवेगळे पर्याय असणं गरजेचं आहे. म्हणजे समजा सोनं वाढते म्हणून सगळीच रक्कम सोन्यामध्ये गुंतवणं योग्य नाही, किंवा रिअल एस्टेट प्लॉटमध्ये पैसे वाढतात म्हणून सगळी रक्कम प्लॉटमध्ये टाकणं गुंतवणूक घर घेण्यामध्ये गुंतवणूक चांगलं नाही, किंवा शेअर मार्केट म्युच्युअल रिटर्न चांगले पडतात म्हणजे सगळीच रक्कम तुम्ही तिथं गुंतवणूक पण योग्य नाही. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, डोंट पुट ऑल युअर एग्स इन अ सिंगल बकेट. म्हणजे सगळ्या अंडी एका पिशवीत ठेवू नका. जर ठेस लागून जर तुम्ही पडलात तर सगळे अंडी फुटतील. त्यामुळे तुमची गुंतवणूक एका ठिकाणी ठेवू नका. प्रत्येक गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्या प्रत्येकाने थोडी थोडी रक्कम आपल्या गरजेप्रमाणे, आपल्या आवश्यकतेप्रमाणे आणि आपल्या इन्कम प्रमाणे गुंतवणूक आपल्याला गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे प्रत्येकाच्या खर्चाच्या गोष्टीचं बजेट करणं अत्यंत गरजेचं आहे हे मला वाटतं. कारण लोक चुकतात कुठं, तर आपल्या दर महिन्याला येणाऱ्या पगाराचं योग्य नियोजन करत नाहीत. आणि त्याकरता फायनान्शियल मध्ये एक बेसिक रूल सांगितलेला आहे, त्याला 50-30-20चा रूल म्हणतात. म्हणजे काय, तुम्हाला समजा 100 रुपये तुमच्या हातात इन्कम येत असले महिन्याला, त्यातले 50 रुपये जे असतात ते 50 रुपये तुमचे अन्न वस्त्र निवारा या अत्यावश्यक गरजासाठी खर्च झाले पाहिजेत. 30 रुपये जे असतील ते इच्छा, करमणूक, बाहेरील खाण्यापिणे यासाठी गेले पाहिजेत. आणि 20 रुपये हे तुमची बचत, गुंतवणूक आणि कर्ज फेडीसाठी गेले पाहिजेत. हा एक जनरल रूल आहे. प्रत्येक बाबतीत असंच असेल असं सांगता येत नाही. कारण बऱ्याच लोकांचं होतं काय की ते त्यांच्या गरजेपेक्षा जास्त कर्ज घेतात आणि मग त्याचा बॅलन्स सगळा बजेटचा बिघडतो. आणि 100 रुपयातले 60-70 रुपये जर तुमचे घर खर्च आणि कर्जाच्या हप्त्यापर्यंत जायला लागले की तुमचं मग मुलांचं शिक्षण नीट होत नाही, घराचे हप्ते नीट जात नाहीत, तुम्ही तुमच्या चैन किंवा तुम्ही कुठं स्वतःचे कुठं फिरायला जाऊ शकत नाही. म्हणजे आपल्या सगळं गणित बॅलन्स जो बिघडतो. त्यामुळे याचा बॅलन्स करायचा आहे. आणि तुम्ही जर तुमचे कर्जाचे हप्ते जर कमी करू शकलात आणि ती रक्कम तुम्ही जर एक 10-15-20 वर्षासाठी बचत गुंतवणूक वाढवली तर मला खात्री आहे की 15 ते 20 वर्षात तुम्ही फायनान्शियली फ्रीडम तुम्हाला मिळू शकेल आणि टाइम फ्रीडम पण मिळू शकेल. ते काय ते शेवटी मी तुम्हाला 2 मिनिटात सांगणार आहे. त्याच्यात शेवटचा एक मुद्दा मला सांगायचं मुख्य म्हणजे सजगता बाळगताना प्रत्येक व्यक्तीनं आपला इमर्जन्सी फंड किंवा ज्याला कॉन्टिजन्सी फंड म्हणतात तो क्रिएट करणं गरजेचं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोरोनाच्या काळात आपण बघितलं की जगभर करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, करोडो लोकांचे बिझनेसेस बंद पडले, पण त्यांनी घेतलेले कर्जाचे हप्ते थांबले नाहीत, त्यांचा घरखर्च थांबला नाही. त्यामुळे ज्या लोकांनी अशा आपत्ती भविष्यात येऊ शकतील याचा विचार करून ज्यांनी आर्थिक नियोजन केलं होतं त्या लोकांचं त्या करोना काळात सर्वाइव्ह झाला. आणि त्यासाठी आपण एक बेसिक रूल काय सांगतो की ज्या व्यक्ती नोकरी करतात त्यांनी त्यांचा मासिक खर्च जो असतो त्या मासिक खर्चाच्या साधारणपणे 3 ते 6 महिन्याची रक्कम आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये किंवा त्याच्यापेक्षा आपल्या म्युच्युअल फंडचे लिक्विड फंड जे असतात तिथं ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे समजा अचानक विशेषतः प्रायव्हेट सेक्टरमध्ये ही गोष्ट घडू शकते की कधीही जॉब जाऊ शकतात, कधी पुन्हा नवीन जॉब मिळेपर्यंत जर 6 महिन्याची रक्कम तुमच्या शिल्लक असेल तर डोकं शांत ठेवून आपण आपली खर्च नेहमीचे हप्ते सगळे आपण भागवू शकतो आणि नवीन जॉबची आपण जोडणी करू शकतो. त्याच म्हणजे व्यावसायिक असतील त्या व्यावसायिकांनी साधारणपणे 6 महिने ते 12 महिन्याचा त्यांचा मासिक खर्च असेल तो बाजूला काढून ठेवणं गरजेचं आहे. हे जर त्यांनी केलं तर व्यवसाय देखील येणारे चढउतार त्या चढउताराला देखील ते चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकतात. तर मला वाटतं बऱ्यापैकी या गोष्टी शेअर करत असताना मी या ठिकाणी साध्य करायचा प्रयत्न केलेला आहे. आता धन्यवाद सर. हा, कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. येस. अमर सिंग हे पूर्ण वेळ म्युच्युअल फंडच्या क्षेत्रात काम करतात, पण त्याचबरोबर ते माइंडफुलनेसचा सुद्धा सराव करतात, त्याचा प्रसार करत असतात. ते सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह आहेत आणि आज त्यांनी वेळ काढून इथे आपल्याला
आर्थिक सजगता याविषयीची खूप छान आणि मुद्देसूद माहिती दिलेली आहे. आपण सजगतेमध्ये असं म्हणतो, सजगतेच्या त्रिसूत्रीमध्ये, की भूतकाळाचा स्वीकार करायचा पण भविष्याचा विचार करायचा, आणि भविष्याचा विचार करताना आर्थिक विचार देखील करणं आवश्यक आहे. आणि तो कसा करायचा हे आता राजपूत सरांनी खूप सोप्या शब्दात सांगितलेलं आहे. याविषयी तुमच्या मनात काही प्रश्न शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. सर मी विचारू का? हो, विचारा ना सर. अच्छा, आता मला तर नवलच वाटलं, तुम्ही एकदम आता वेगळाच टॉपिक घेतला आज. आणि पण मग त्याला ना आपल्या जरा विषयाशी जोडून घेतलं तर बरं पडेल. कारण तुम्ही दिली ती एक समजा एक काय म्हणतात त्याला, हे जनरल म्हणतात ना, आपल्याला सगळ्यांना माहिती असणार. आता हे आपल्याला मानसशास्त्राच्या दृष्टीने गुंतवणूक, आमच्यासारख्या गुंतवणूकदार आहेत त्यांची बिहेवियर, म्हणजे तुम्ही आता सांगितलं तर समजा जसं आता काही आमच्यापैकी गुंतवणूकदार, आता पेशन्स याच्यामध्ये खूप महत्वाचा असतो, लॉंग टर्म, बरोबर. तर ह्यात काय होतंय की आता असं एक व्यसन लागतं की कोणाला काहीतरी खरेदी किंवा विक्री असं करायचं व्यसन लागतं शेअर मार्केटमध्ये. म्हणजे रोज ना काहीतरी खरेदी केली पाहिजे, काय विक्री केली पाहिजे, नाही तर ते अस्वस्थ होतात. शेअर मार्केट आधी जाणारा माणूस शनिवारी तो मार्केट बंद असतं त्या दिवशी तो वेड्यासारखा होतो, असं म्हणजे माझे सांगतो अनुभव तुम्हाला, काही माझ्या मित्रपरिवारांमधले, किंवा कधी कधी माझं पण असं होतं त्यामध्ये, बरोबर. तर याच्याबाबत आपण विचार आणि किंवा पेशन्स ठेवला जात नाही. किंवा समजा आता दोन प्रकारचे सिनारिओ, एखादा शेअर विकला आणि मग त्याची भाव कमी झाली, त्याचा भाव नंतर वाढला, आपण ऑलरेडी विकला, मग ती मनस्थिती काय होते. आणि एखादा आपण शेअर घेतला आणि तो त्याच्यानंतर भाव त्याचा आपण ज्या किमतीला घेतला त्यानंतर अजून कमी झाला, तर त्यावेळेला मनस्थिती काय होते. तर हे सगळ्या म्हणजे बिहेवियर, फायनान्शियल बिहेवियर जे आहे त्याच्यामध्ये माइंडफुलनेसचा आपल्याला कसं जोडून घेता येईल, म्हणजे किंवा म्हणतात ना की झाड लावून द्यायचं, त्याचं काय वाट पाहिजे नाही, तर तेवढं पेशन्स येत नाही. कारण तुम्ही ज्या स्टोरीज सांगितल्या आता त्या सगळ्या अशाच आहेत ना, 30 वर्ष 25 वर्ष ज्यांनी असं गुंतवणूक केली, तो एक भाग झाला. मग ह्याच्या बाबतीत आपली म्हणजे बिहेवियर, आणि हा मुद्दा आपण जोडून घेऊया की तुमची आर्थिक व्यवस्थित बरोबर असेल तर आपल्या साधनेला त्याचा फायदाच होईल. हा एक मुद्दा आपल्याला अधोरेखित केला पाहिजे की तुम्ही आर्थिकदृष्ट्या तुमची सर्व व्यवस्थित असेल तर तुम्ही साहजिकपणेच तुम्ही हे होऊ शकत, तुमचं मनस्वास्थ्य तुम्हाला लाभू शकतं. कारण नाहीतरी साधारणतः अध्यात्मामध्ये असं आहे की अरे पैसे काय करायचे, पैशामध्ये काय आहे, पैसे नसले तरी आपण एका म्हणजे गरिबीत राहू शकतो वगैरे, असे प्रकार आपल्याकडे असतात आध्यात्मिक साधनेमध्ये किंवा याच्यामध्ये. तर त्याच्याबाबत आपण विवेचन केलं तर बरं पडेल, असंच माझं म्हणणं. बाकी तुम्ही माहिती दिली छान. आता ही सगळी माहिती असते, लोकांना करतात पण त्याची प्रतिक्रिया काय द्यायची, त्याच्यामध्ये मानसिक जी आपली मानसिक जडणघडण कशी आहे किंवा आपली मानसिक काय तो त्याच्याबद्दल जरा तुमचा काय अनुभव आहे. कारण तुम्ही फार छान आम्हाला हे पाठवत असता, फ्लायर्स किंवा काय काय मेसेजेस वगैरे. धन्यवाद सर. आपण म्हणतो तो अगदी योग्य मुद्दा आहे. खरं म्हणजे बिहेवियरल सायकोलॉजी हा अत्यंत महत्वाचा विषय गुंतवणुकीमध्ये असतो. खरं म्हणजे कारण प्रत्येक गुंतवणूकदार हा मोह आणि भीती आणि लोभ ह्या दोन्हीमध्ये अडकलेला असतो आणि तिथे तो स्वतःचं नुकसान करून घेत असतो. म्हणून आम्ही डायरेक्ट स्टॉक मार्केटपेक्षा देखील म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करा असं सांगण्याचं कारणच की तिथे लॉंग टर्म मध्ये आपल्याला काही स्ट्रेस घेता येत नाही आणि जोपर्यंत आपलं गोल पूर्ण होत नाही तो तिथून बाहेर पडायचं नाही. हा काही ठोकताळा जो असतो तो आपण प्रत्येकाने पाळणं गरजेचं आहे. आणि मुळात कसं असतं की आपल्या मनामध्ये भीती जी असते की नाही ती प्रत्येक क्षेत्रात असते. ती भीतीतून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला जसं सर सांगतात की माइंडफुलनेसमध्ये आपण विचाराकडे सजगतेने बघणं गरजेचं आहे. तसं मी गुंतवणूक जर 20 वर्षासाठी माझ्या मुलगा जेव्हा ग्रॅज्युएट तेव्हा पैसे लागणार असतील तर आता मार्केट खाली जाते की वर जाते याच्याशी आता काही देणं घेणं नाही. आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि सजगतामध्ये फायनान्शियल बिहेवियरमध्ये तुम्ही म्हणतात ते पण आहे की पैशाविषयी कशी आहे की मनात जी भीती असते की नाही त्या भीतीमुळे आपण अधिक त्या गोष्टी त्याच आपल्याकडे आकर्षित करत असतो. त्यामुळे जर तुम्ही ठाम असाल की मी जी गुंतवणूक करते ती योग्य ठिकाणी केलेली आहे आणि योग्य काळात तुम्हाला त्याचा चांगला परतावा मिळणारच आहे, हा बिलीफ जर तुम्ही ठेवली तर लॉंग टर्म मध्ये ते पैसे बनतातच. म्हणून नाही, आता तुम्हाला उदाहरणार्थ देखत सांगतो. आजचं उदाहरण घ्या. आता आजचा इंडेक्स आहे तो 25,000 क्रॉस केला, किंवा तुम्ही आता जनरल जे इन्व्हेस्टर बघाल तर सगळ्यांचे पैसे भरपूर वाढलेले आहेत आता या आज क्षणाला.
आज 9 बरोबर. जूनला समजा बघाल ना तर तुम्हाला सगळे हॅपी दिसतील. पण हा एक हर्षोल्लास म्हणजे म्हणतात ना एकदम एका फ्लो स्टेटमध्ये लोक आहेत आज. पण इथे काहींना आनंद झाला आणि काहींचं मानस स्वास्थ्य बिघडलेलं पण आहे. इथे कन्फ्युज झाले की अरे आता अजून याच्यापासून अजून वाढणार आहे की काय होणार आहे. किंवा आता मागे बघा लगेच पाकिस्तानचं युद्ध झालं. तर ह्याच्या वेळेला बॅलन्स माइंड जे स्थितप्रज्ञ परिस्थिती आहे तसं त्या ठेवण्याचं आपल्या माइंडफुलनेसमध्ये स्थितप्रज्ञ व्हायची आपल्याला शक्यता आहे का? म्हणजे जिथं आपण ही सराव चालूच ठेवला तर स्थितप्रज्ञ होऊ का आपण, असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच सर. मी स्वतः देखील त्या म्हणजे सरांच्या रोज माइंडफुलनेसकडे वळलो आणि त्याचा मला स्वतःला ॲज अ गुंतवणूक करून मला व्यक्तिगत फायदा झालाच. पण लोकांना कन्व्हिन्स करताना तो फायदा होतो, कारण त्यावेळेला त्याची मानसिकता समजून त्याला धीर देण्यासाठी कोणीतरी भिवू नको तुझ्या पाठीशी असं जे आपण म्हणतो तसं कोणीतरी सांगणार तुमच्या मागे असेल आणि आपण स्वतः जर माइंडफुलनेसचा सराव केला तर नक्कीच सर आपण यातून बाहेर पडू शकू. त्याविषयी सर आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करतात आणि ते आता देखील करतील, काय अडचण नाही. फक्त माइंडफुलनेसची गरज आहे, बाकी नक्कीच आहे. आणि म्हणून ती सजगता आपण बाळगून लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहा. शॉर्ट टर्मच्या टेम्पटेशनच्या मागे लागू नका. आपोआप तुमच्या सगळ्या गोल्स अचीव्ह होतील. आणि थोडं व्यक्तिगत आपण याविषयी नक्की बोलू सर, कारण कसं आहे की तुमचा यातलं नॉलेज नक्कीच चांगलं आहे, पण सगळ्यांना त्यातलं शेअर्स एवढं डिटेल नॉलेज नाही आहे. आपण पर्सनली नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, आपण त्यावर अधिक बोलू. तो पण बाकीचे काही शंका असलं घेऊ आपण. हा, धन्यवाद सर. धन्यवाद. आत्ता बोलत होते ते प्रवीण शिंदे सर. ते मुंबईत CA ची प्रॅक्टिस करतात आणि त्यामुळे याच सर्व विषयांमध्ये ते सतत असतात. त्याचबरोबर ते माइंडफुलनेसचा सर्टिफिकेट कोर्स सुद्धा त्यांनी केलेला आहे. मी त्यांनाच अशी विनंती करेन की भविष्यात बिहेवियर इकॉनॉमिक्स या विषयावर तुम्हीच एक सेशन घ्या सर. आणि जे सेशन आत्ता तुम्ही जे मुद्दे मांडलेत ते खूप महत्वाचे आहेत की आज हे नवीन सायन्स निर्माण झालं आहे की अर्थशास्त्रामध्येच मानसशास्त्र आणि मानसिकता ही खूप महत्वाची आहे आणि त्यासाठी एक स्वतंत्र सेशन घ्यावं लागेल असं मला वाटतं. आज अमरसिंग यांनी केवळ जी अनेक माणसं अशी आहेत की ज्यांना आर्थिक नियोजन हे महत्वाचंच वाटत नाही, भविष्याची काही तजवीज करणं हे महत्वाचं वाटत नाही आणि ते किती महत्वाचं आहे हे लोकांपर्यंत त्याची सजगता पोचावी यासाठी राजपूत सरांनी जे काही मार्गदर्शन केलेलं आहे ते खरंच सर्वसामान्य माणसांसाठी खूप उपयोगी आहे. आता या विषयात जर काही शंका प्रश्न असतील तर अवश्य विचारावे. नाही, आधुनिक काळातला हा मुद्दा मानसशास्त्री घेतला पाहिजे, कारण पूर्वी लोकांच्या संपत्ती असायची ती दर्शनी असायची, म्हणजे दिसायची लोकांना. त्यामुळे काय होतं त्याचा त्या माणसाला पण त्रास व्हायचा. आणि आता ह्याच्यात राजपूत सर हा एक ऍडव्हान्टेज खूप आहे की आपली संपत्ती लोकांना दिसत नाही आणि कोणी चोरून पण नेऊ शकत नाही संपत्ती, बरोबर. आणि मग त्यामुळे आपल्या मनावर मग असं होतं ना. आणि दुसरा भाग काय होता की तुम्ही अशी पण उदाहरण दिली की काही लोक किती श्रीमंत आहे त्याच्यामध्ये जुरे आपण, पण ते आता तुम्ही जसा ते लोक अजूनही साधे राहतात. म्हणजे संपत्तीचा आपल्या संपत्तीचा आपल्या लाईफस्टाईलवर परिणाम. म्हणून मी आता माझी टॅगलाईन आहे की वेल्दी अँड वाईज. ही टॅगलाईन आहे, वेल्दी अँड वाईज. म्हणजे तुम्ही वेल्दी पण पाहिजे आणि शहाण पण पाहिजे तुम्हाला. तर ते छान सर, तुम्ही विवेचन खूप छान केलं. पण आपण आपल्या विषयाशी अशा प्रकारे जोडून घेतलं तर आता लोकांना कळेल की येस आपल्याकडे आपण गुंतवणूक आपण एक अविभाज्य भाग आहे आपल्या मनस्वास्थ्यासाठी. हे आपल्याला जाणीव झाली पाहिजे की. थँक्यू सर. तीर्थ म्हणून आहेत, त्यांनी हात वर केला आहे. हा, तुमचा माईक सुरू आहे, विचारा. हो सर, मृदुल बोलतीये. आजचं आर्थिक नियोजनासंबंधीचं सेशन खूपच छान झालं. राजपूत सरांना खूप थँक्स. कारण मी एवढी सजग नव्हते. आता म्हणजे थोडंफार माहिती होतं, पण आजच्या ह्यानी म्हणजे सखोलपणे त्यांनी जे मांडलेलं आहे त्यामुळे खरंच खूप छान नॉलेज मिळालं आज. मला एक विचारायचं होतं की AI चा आपण याच्यावर कसा चांगला उपयोग करून घेऊ शकतो, AI चा वापर कसा पॉझिटिव्हली करू शकतो. काय AI आता तुम्हीच सांगा, म्हणजे तुम्हीच त्या क्षेत्रात काम करता आहात, म्हणजे राजपूत सर सांगतीलच, पण तुम्ही IT मध्ये या आता बोलताय त्या डॉक्टर मृदुल या पुण्यात राहतात,
त्या BMS डॉक्टर आहेत आणि IT क्षेत्रामध्येच त्या जॉब करतात. त्यामुळे अरे वा. AI जो काही प्रत्यक्ष लाभ हा कसा होऊ शकतो हे डॉक्टर मृदुल तुम्हीच अधिक चांगलं सांगू शकता. अगदी बरोबर सर. नाही ऍक्च्युली मी एवढा म्हणजे फायनान्शियल वेनी कधी बघितलं नाहीये. मला रिसर्च करायला लागेल त्याच्याबद्दल थोडंसं, मग मी माझं मत मांडू शकेन. पण अमर म्हणजे सिंग, तुमचं काय मत आहे सांगा एआयच्या बद्दल, म्हणजे यामध्ये एआयचा उपयोग कसा होऊ शकतो? एआय सर हा टेक्निकली अतिशय स्ट्रॉंग पॉईंट असल्यामुळं टेक्निकल अनालिसिस जे असतात त्यात एआय खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. पण मॅडम कसं असतं माहिती काय, शेवटी एआय कडे हे यंत्र आहे, मशीन आहे, त्याला भावना नाही आहेत आणि माणूस हा भावना प्रधान असतो आणि म्हणूनच भावनेच्या हिंदुळ्यावर तो वर खाली होत असतो. प्रेम किंवा दया, क्षमा, शांती हे जे आपण म्हणतोय हे कुठलंही मशीन टूल देऊ शकणार नाही. तो आपल्याला टेक्निकल गाईडलाईन देईल. पण आपण आपल्या समजा एखाद्या व्यक्तीला लग्न झालं, त्याला एक मुलगी झाली, तर त्या मुलीविषयी त्याचे जे अफेक्शन अटॅचमेंट असते, त्यानं जर गुंतवणूक सुरू केली तर तो मुलीच्या नावावर जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो, म्हणजे माझा अनुभव असा आहे की तो एक वेळेस स्वतः नावावरची इन्व्हेस्टमेंट असेल आणि काही अडचण आले तर तो स्वतः नावावरची इन्व्हेस्टमेंट मोडतो, पण मुलीच्या नावावरची इन्व्हेस्टमेंट मोडत नाही, कारण तिथं ते अटॅचमेंट त्याची आहे. तर एआय काय करेल, या क्षेत्रामध्ये एआयमुळे बऱ्याच सुधारणा होत चाललेल्या आहेत. ते तुम्हाला टेक्निकल गायडन्स देऊ शकतील, पण शेवटी त्यातून रिटर्न मिळण्यासाठी जे असतील लॉंग टर्म थांबणं हा जो पेशन्सचा भाग आहे, मगाशी त्या सरांनी देखील सांगितल्यामुळे जोपर्यंत तुम्ही पेशन्स दाखवत नाही, गुंतवणुकीत सातत्य ठेवत नाही, तोपर्यंत कुठलीही टेक्नॉलॉजी तुम्हाला तशी मदत करू शकणार नाही. इथं तुमचं स्वतःचं सजगता आणि स्वतःच थांबणं हेच गरजेचं असं मला वाटतं मॅडम. ओके सर, थँक्यू सो मच. जर काही मला या संदर्भात तुमची हेल्प हवी असेल तर आय विल कॉन्टॅक्ट. कधीही फोन संपर्क करा, ग्रुपवर नंबर आहे माझा, काही अडचण नाही मॅडम. हो, थँक्यू सर. थँक्यू यश सर. थँक्यू. मला एक विचारायचं होतं. हा विचारू. बरेचदा असं होतं की आपण आत्ता सोशल मीडियावर म्हणा किंवा युट्यूब वगैरे सारख्या ह्याच्यावर फायनान्शियल बद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. प्रत्येकाचा बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि जसं आता सरांनी सांगितलं की वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आपण गुंतवणूक करत, म्हणजे आपली गुंतवणूक विभागून ठेवली पाहिजे. त्याप्रमाणे माणूस करतं, त्याला दुसरं काहीतरी दिसतं, मग त्याला वाटतं की माझी ही विभागणी चुकीची आहे वाटतं, मी परत वेगळ्या तऱ्हेने ते काहीतरी करायला पाहिजे का. म्हणजे माझ्या पाहण्यात एक असं उदाहरण आहे की माणूस रिटायर झालाय, स्वतःचा आनंद हा बाजूला ठेवून हेच सारखं करत बसायचं की अरे माझी गुंतवणूक आहे का बरोबर, नाही का बरोबर. मग प्रत्येक जण आपापल्या मताने सांगतं, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. मी म्हणेन की म्युच्युअल फंडात 25% ठेवा, शेअर्स मध्ये एवढे ठेवा. दुसरा म्हणेल म्युच्युअल फंड मध्ये 20% ठेवा, थोडे पोस्टात ठेवा. म्हणजे गुंतवणूक झाल्यानंतर माणसाने आता थोडं रिलॅक्स होऊन ओके आता ठीक आहे, जेवढी झाली आहे तेवढी व्यवस्थित आहे, आता मी माझा आनंद उपभोगतो, असं न सारखं हे करत राहणं की अरे कमी जास्त होईल का, मी चुकीची केली आहे का, बरोबर केली आहे का, असं करून बघत राहणं हे कसं थांबवायचं. म्हणजे उदाहरण त्याचं उत्तर मी देतो मॅडम. हा, ही फिनान्शियल अँझायटी आहे त्यांना. ओके. आणि अँझायटीमुळे असे विचार मनात वेगवेगळे येत राहतात की आपण जे काही केलंय ते चुकलंय की काय, यापेक्षा हा अधिक ऑप्शन चांगला आहे की काय. आणि त्यामुळे आज अनेक जणांना तुम्ही सांगितलं तसं अनेकांच्या बाबत हे पाहायला मिळतं की रिटायर्ड झाल्यानंतर त्यांची ही अँझायटी वाढते की त्यांना जे काही समजा उदाहरणार्थ फंड मिळालेला आहे तर तो फंड आपण योग्य प्रकारे ठेवला आहे की नाही, असं त्यांना ते मनात विचार येत राहतात. आता अमर सिंग यांनी जसं सांगितलं आहे तसं उद्या त्यांनी समजा दुसरा व्हिडिओ पाहिला, आता सरांनी सांगितलं होतं की अमुक प्रमाणात म्युच्युअल फंड मध्ये इतके सोन्यात वगैरे हे जे सांगितलं आहे, दुसऱ्या व्यक्तीनं दुसरं सांगितलं की पुन्हा त्यांच्या मनात ते विचार येऊ लागतात की हे चुकलं. त्यामुळे याच्यावर जसं हे हेल्थ अँझायटी असते आणि माणसं वेगवेगळ्या डॉक्टरांकडे भेटत राहतात. म्हणजे आमच्याकडे माणसं येतात त्यावेळी त्यांच्याकडे 10 डॉक्टरांच्या फाईल्स असतात. याचं काय कारण असतं की
ते जे काही आता सेकंड ओपिनियन इथपर्यंत ठीक आहे, मॅक्झिमम थर्ड ओपिनियन तिघांची वेगवेगळी मतं घेतली. ही ज्यावेळी 10 फाईल्स असतात याचा अर्थ त्यांचा कोणावरच विश्वास नसतो आणि प्रत्येक वेळी नवीन ह्याच्याकडे जाऊन बघूया त्याच्याकडे जाऊन बघूया असं हे अँझायटी मधून निर्माण होत असतं. हे हेल्थ अँझायटी मध्ये जसं होतं डॉक्टरांच्या बद्दल, तसं आता फिनान्शियल अँझायटी मध्ये, आता समजा राजपूत सर हे यातले तज्ज्ञ आहेत, तर असं 10 तज्ज्ञांना जर ते भेटले तर 10 तज्ज्ञांची वेगवेगळी मतं असू शकतात आणि त्यामुळे याच्यावरचा उपाय हा तुम्ही तज्ज्ञ नीट शोधा पारखा. पण एकदा एखादा तज्ज्ञ समजा तुम्ही निवडलात की त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला काही काळ तरी तो जे काही सांगतोय त्यासाठी वेळ द्यावा लागेल. बरोबर. माइंडफुलनेसच्या माध्यमातून मनाला कसं याच्यासाठी तयार करायचं म्हणजे बरोबर. तो माइंडफुलनेसच्या माध्यमातून, म्हणून मी म्हटलं की ही अँझायटी आहे. अँझायटी म्हणजे मनात विचार येत राहतात पण ते विचार सगळे उपयोगी असतातच असं नाही. म्हणजे समजा त्यांनी एक फिनान्शियल ऍडवायझर कोणीतरी आता शोधला आहे आणि त्यानुसार त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ते पुन्हा दुसरा व्हिडिओ पाहतात. आता सोशल मीडियावर हे सगळं खूप उपलब्ध आहे आणि मग त्यांना असं वाटतं की हा दुसरा सांगतोय ते अधिक बरोबर आहे आणि त्यामुळे ते त्या जो पहिला फिनान्शियल ऍडवायझर आहे त्याने जे काही सल्ले दिलेले आहेत ते बदलतात आणि दुसरं काहीतरी करतात. तर हे करण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या मनात जे विचार येत आहेत त्यांना नीट तो विचार उपयोगी आहे का हे पाहायला पाहिजे. आपल्या मनात जो विचार येतो तो उपयोगी प्रत्येक वेळी असतोच असं नाही. जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये जर काही साधायचं असेल मिळवायचं असेल तर काही काळ देणं आवश्यक आहे. म्हणजे आता तुम्ही जसं उदाहरण दिलं, समजा एखादी व्यक्ती अशी असेल की ती पुण्यात आहे आणि 10 दिशा आहेत, ती एका दिशेला थोडीशी जाते, दुसरं कोणतरी सांगतं नाही कोल्हापूरच्या दिशेनं जा, की ती पुन्हा मागे येते आणि कोल्हापूरचा रस्ता पकडते. पुन्हा कोणीतरी सांगतं नाही संभाजीनगरच्या दिशेनं जा, की ती पुन्हा, तर ती जशी तिथेच भरकटत राहते. तसंच आर्थिक बाबतीतही होऊ शकतं. आणि त्यामुळे जरी आपल्याला नक्की आपलं मूल्य काय साधायचे, त्यामुळे फिनान्शियल ऍडवायझर शोधताना तुम्ही अधिक काळजी घेऊ शकता. त्यासाठी 4 वेगळे ऑप्शन आणि त्यातनं एक निवडायचं आहे असं ठरवू शकता. पण एकदा फिनान्शियल ऍडवायझर तुम्ही ज्याचा निवडला आहात तर त्याच्या बरोबर काही काळ तरी राहणं आवश्यक आहे. त्यावेळी मनात अन्य विचार आले तर त्यांना महत्व द्यायचं नाही आणि पुढील 5 वर्ष मी या फिनान्शियल ऍडवायझर नुसार त्याच्या सल्ल्यानुसार काम करणार आहे असं स्वतःला सांगायचं. तर किंवा फसवणूक जी होते ती याच्यात होते नाही का, 1 वर्षामध्ये पैसे डबल करू, मग ते कुठल्या मानसिकतेने लोक असतात तिथे, ती फसवणूक पण होते लोकांची. गुंतवणुकीमध्ये फसवणूक होते ना ती. त्यामुळे तो फिनान्शियल ऍडवायझर शोधताना सुद्धा त्याची विश्वासार्हता नीट तपासायला हवी. जो खूप अधिक मोठे दावे करत असेल, असं वर्षाला म्हणजे महिन्याला 5% 3% असं व्याज देतो असं जर सांगत असेल कोणी, तर तो फिनान्शियल ऍडवायझरच नाहीये, तो काहीतरी भामटा आहे असं लक्षात घ्यायला हवं. बरोबर ना राजपूत सर? अगदी अगदी परफेक्ट सर, बरोबर अगदी. तर असे अनेक जण, म्हणजे मला अनेक अशा डिप्रेशनचे पेशंट माहिती आहेत की त्यांनी असे पैसे कुठेतरी गुंतवले, मोहानं गुंतवले आणि ते बुडाले. कारण हे जे महिन्याला 2-3% व्याज हे सातत्यानं देणं हे खूप अशक्य असतं. अशी माणसं 1-2 वर्ष फार तर पैसे देतात, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास बसतो आणि नंतर मग ते पैसे सगळे बुडतात. अगदी बरोबर. थँक्यू. आणि कोणाला याबद्दल वेलणकर सरांचे मनापासून धन्यवाद. प्रश्न आहे हा आर्थिक नियोजनाचाच प्रश्न आहे की जे काही समजा रिटायरमेंट नंतर जे काही पैसे येतात ते कसे नियोजन करायचे. तर आता त्याचं अमरसिंग यांनी एक
उदाहरण दिलं आहे की तुम्ही काय काय करू शकता, म्युच्युअल फंड, सोनं, रिअल इस्टेट. सो या सगळ्या प्रत्येक पर्यायाचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत, आणि त्या फायद्या तोट्याचा विचार करून तुम्ही निर्णय घेऊ शकता. आणि जसं डॉक्टर गाईड करतो त्याने त्याचा अभ्यास अधिक केलेला असतो दुसऱ्याच्या आजारपणाचा, आणि त्यानुसार त्याला औषधांचे फायदे तोटे हे देखील माहिती असतात. तसेच अमरसिंग सारखी माणसं ही फिनान्शियल डॉक्टर आहेत असं आपण म्हणू शकतो. असे प्रत्येक शहरामध्ये आता असे कन्सल्टंट आहेत. तुम्ही असे म्हणजे डॉक्टरकडे जाणं तर इमर्जन्सी असतं, पण फिनान्शियल कन्सल्टंट हे काही इमर्जन्सी नाही आहे. तुम्ही वेगवेगळ्या फिनान्शियल कन्सल्टंटना भेटून त्यांचं काय मत आहे हे समजून घेऊ शकता. तुमची पर्सनॅलिटी, त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी हे समजून घेऊन तुम्ही एक फिनान्शियल कन्सल्टंट नेमणं, किंवा दुसरा पर्याय असा की समजा फॉर एक्झाम्पल, हे सुद्धा चुकीचं आहे मी म्हणतो ते, पण काही जण असं करतात असं माझ्या लक्षात आलेलं आहे की समजा प्रॉव्हिडंट फंडचे 50 लाख रुपये मिळाले तर ते कसे ठेवायचे यासाठी ते 3 जणांचा सल्ला घेतात आणि त्यानुसार 5-5 लाख किंवा 10-10 लाख रुपये ठेवतात. सो इट्स ओके, पण एकदा तुम्ही ठेवलं की त्या रस्त्यानं तुम्हाला काही काळ जाणं आवश्यक आहे. अन्यथा जसं आपण झाड लावलं आणि मुळं वाढतायत की नाही हे बघितल्यासारखं जर रोप प्रत्येक वेळी ते उपटून बघायला लागलो तर ते झाड मोठं होणारच नाही, ते मरणार. तसं फिनान्शियल इन्व्हेस्टमेंट हे सुद्धा काही काळ, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष ही ते मूळ उपटून न पाहता तुम्हाला ते त्यावर विश्वास ठेवून ते करत राहायला हवं. आता यामध्ये सुद्धा म्हणजे हे शेअर्समध्ये असं ठेवणं योग्य होणार नाही कदाचित. म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा तुम्ही हे बदलत राहू शकता, ते सुद्धा सुचवलं जातं. पण त्या विषयाचा नीट अभ्यास करणं आणि भावनेपेक्षा डेटा आणि अनालिसिस याला महत्व देणं. आज बऱ्याचदा बिहेवियर इकॉनॉमिक्स ज्यांनी सुरू केलं त्यांचं मी हे शेवटी सांगतो आणि आजचं सेशन आपण संपूया की ते डॅनियल केनमन नावाचे सायकोलॉजिस्टच होते आणि त्यांनी थिंकिंग स्लो अँड फास्ट असा एक सिद्धांत मांडला आहे आणि जो आयुष्यभर त्यांनी त्याच्यावर रिसर्च केला आहे. त्यात त्यांना असं लक्षात आलं की बरेचसे फिनान्शियल डिसिजन हे देखील थिंकिंग फास्ट मधून घेतले जातात, इमोशनली घेतले जातात. म्हणजे त्या व्यक्तीला असं वाटत असतं की मी खूप डेटा बघितलाय, हे केलंय, पण प्रत्यक्ष गुंतवणूक करताना ते थिंकिंग फास्ट होत असतं. तर हे थिंकिंग फास्ट अँड थिंकिंग स्लो म्हणजेच माइंडफुलनेस. मनात आपोआप जे विचार येतात तसेच विचार करत राहणं म्हणजे थिंकिंग फास्ट. आणि तो विचार आला आहे, ती एक शक्यता आहे, पण अन्य शक्यता काय काय असू शकतात अशा पर्यायांचा विचार करणं म्हणजे थिंकिंग स्लो. आणि माइंडफुलनेसच्या प्रॅक्टिसमध्ये आपण सर्वांनी थिंकिंग स्लोला अधिक महत्व देऊया आणि आपल्या भविष्याचं आर्थिक नियोजन अवश्य करूया. धन्यवाद राजपूत सर, तुम्ही खूप बुद्धेसूद आणि सोप्या भाषेत आर्थिक नियोजनाचं महत्व सांगितलं की महागाई किती वेगानं वाढते आहे आणि 1 लाख रुपये 5 वर्षांनी त्याची किंमत काय होईल. तर हे तुम्ही छान चार्ट दाखवून सगळं सांगितलं. आणि तुम्ही असं म्हणत होतात की तुम्हाला अशा सेशनची सवय नाही, पण असं काही तुमच्या बोलण्यात असं काही दिसलं नाही. तुमचं सेशन अतिशय छान झालं. धन्यवाद सर. आपण सेशन संपवूया.